आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकच्या ओझर जानोरी बाणगंगा पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली। मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। पालघरच्या टिंबी मच्छीमार गावातील पुराचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। वरोली नदीला आलेल्या महापुरात मच्छीमारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लहान मुलांसह अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलं। संभाजीनगरमधील वेरुळदेणीतील सीतान्हाणी धबधबा प्रवाहित झालाय। मुसळधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय। धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे। नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं पूरस्थिती हळूहळू सुधारणा होते। नांदूर मधमेश्वर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली असून सध्या धरणातून 49,066 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसामुळे नाशिकच्या इगतपुरी ग्रामीण रुग्णालय ते गोळीबारवाडी रस्ता पाण्याखाली गेलाय। गोळीबारवाडी येथील 35 ते 40 आदिवासी घरांचा शहराशी संपर्क तुटलाय। सद्यस्थितीतील गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। भिवंडीतील शहापुरात मुसळधार पाऊस पडल्यानं डोळखांब बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी साचलं। बाजारपेठेत अनेक दुकानात पुराचं पाणी शिरलं। व्यापाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हिंगोलीच्या सेलसुरा हिवराबेल इसापूर तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळालाय। मनमाड शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसाचा फटका शहरातील रस्त्यांना बसलाय। मुख्य बाजारपेठेसह इतर काही भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। साताऱ्यातील कण्हेर धरणाच्या 2 वक्र दरवाजातून वेण्णा नदीत 3,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदी पात्रात सुरू करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर वेण्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालाय। मुसळधार पावसामुळे शरावती नदीला मोठा पूर आलाय। धबधब्याच्या चारही प्रवाहातून प्रचंड वेगानं पाणी कोसळतंय।